जवळपास बैठक झालेली आहे। यामध्ये ट्रॅक्टरविषयी आम्हाला खूप महत्त्वाचं आणि जे आपल्या महाराष्ट्र लेवलवर काम चालू आहे त्या बाबतीत त्यांनी सर्वांना व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे। आम्ही सोलापुरातील युवक जे समाज आणि धर्मकार्य करतात आम्ही सर्वांनी नक्कीच याचा विचार करू आणि जे सोलापूर स्तरातील आमचं काम आहे आम्ही एफएमसोबत मिळून पूर्ण महाराष्ट्र लेवलवर काम करू आणि आमच्या समाजातील सोलापुरातील जे काही शिक्षणविषयी आहेत असो किंवा समाजविषयी असो कुठलीही अडचण आम्ही एफएमला जोडून नक्कीच काम करू आणि धन्यवाद। मी घरात भांडण करून मुंबईला गेलो। पहिले मुंबईला जाऊन मी क्लर्कचं काम केलो। मी चांगला टायपिस्ट आहे, मराठी इंग्लिश दोन्ही टायपिंग करतो आणि मी फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मी 8 भाषा बोलतो, त्यात 5 भाषा लिहितो, वाचतो आणि बोलतो। हे मला देवाची देणी आहे। तर त्याबद्दल तर माझ्या व्यक्तिगत माझं सांगा म्हटलं तर माझे 3 अड्रेस आहेत। सोलापूरमध्ये मी 1986 पर्यंत राहिलो। त्यानंतर मी गेलो भिवंडी मुंबईत 2 वर्ष राहिलो। त्यानंतर मी ट्रान्सफर झालो भिवंडीला। तिथं गेल्यानंतर फक्त मी 2 वर्षामध्ये तिथं शिवसेनेचा सेक्रेटरी झालो, फक्त 2 वर्ष। तेव्हा आनंद दिघे होते आणि बहिरी रामस्वामी अजून पण आहेत भिवंडीमध्ये, ते भारतीय बीजेपी अध्यक्ष आहेत, ते साहेबांना माहिती आहे। तर त्या तिथे आम्ही जे सोशल वर्क वगैरे केलेलं आहे त्यांच्यावर आम्हाला इम्प्रेशन होऊन आनंद दिघे यांनी आप्पा फड्याळ म्हणून लय मोठे येते शिवसेनेचे कार्य, ते लोक आम्हाला सेक्रेटरी म्हणून आम्हाला निवडले। आज आपण इथे सगळेजण एकत्र आलो तर हा कार्यक्रम म्हणजे सरांनी सांगितलंय, हा कार्यक्रम आपण सोलापूर आणि महाराष्ट्र लेवलमध्ये किती चांगला होईल त्या कार्यक्रम करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। सर्वांनी मिळून असंच काम करू, नवीन पद्धतीने करू, हा महत्त्वाचा आहे आणि अजून बऱ्याच लोकांना जोडू। थँक्यू, धन्यवाद सर्वांचा। आपल्याला एकदा का होईना महिन्यात तरी एकदा आपल्याला भेटी व्हायला पाहिजे। आता प्रत्येक ठिकाणी असं करत आहे, आज इथे आला,